कालनी वल्ल काम खूप वल्ल तुला जाता का काढू का आहे बरं काय रस्ता आहे का आठचा नंबर काय ना त्याला दोन 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 मिनिटा मग उचडी जाईल अहो रस्ता आहे गाव काका 2 मिनिटा मग उचडी जाईल नंबर काय ना त्याला दोन 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 मिनिटा मग उचडी जाईल। आज या ठिकाणी अखतवाडा नेरी डांबरीकरणाचं काम बाहेती कॉन्ट्रॅक्टर यांच्या मार्फत गेल्या काही दिवसापासून होत होतं। गावकऱ्यांची अशी तक्रार होती की काम अतिशय निकृष्ट पद्धतीने या ठिकाणी होतंय। तिथे खाली काळी माती आहे का रस्ता हा पहिले अरुंद होता तो रुंद करून मोठ्या रुंदीचा रस्ता या ठिकाणी बनवण्याचं काम या ठिकाणी या ठेकेदाराला दिलेलं असताना देखील या ठेकेदाराचं काम अतिशय निकृष्ट पद्धतीने या ठिकाणी चालू आहे। अशा पद्धतीची तक्रार आम्हाला या ठिकाणी प्राप्त झाली आणि त्यासाठी आज समक्ष या ठिकाणी भेट दिली असता बऱ्याच ठिकाणी या गोष्टी आढळून आल्या की या कामामध्ये प्रचंड निष्काळजीपणा आणि अतिशय निकृष्ट दर्जाचं पद्धतीने या ठिकाणचं रोडाचं काम चालू आहे। संबंधित प्रशासनाने याची त्वरित दखल घेतली पाहिजे। काम अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आणि दिलेल्या अंदाजित रकमेचं जे काम आहे त्या पद्धतीने काम हे झालं पाहिजे एवढीच ग्रामस्थांची रास्त अपेक्षा या ठिकाणी आहे। आमदार साहेबांचं देखील आम्ही या ठिकाणी अगोदर तर पहिले धन्यवाद मानतो की आमदार साहेबांनी हा रोड नेरी अखतवाडा हा रोड मंजूर करून या ग्रामस्थांसाठी सुखसोयी या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या। पण ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे व निकृष्ट दर्जाचं काम केल्यामुळे या कामाची क्वालिटी किंवा गुणवत्ता चांगल्या नसल्यामुळे एवढा निधी खर्च करून हातात काहीच लागत नाहीये। त्याच्यामुळे आमदार साहेबांच्या एवढ्या केलेल्या कामाचा सुद्धा या ठिकाणी बोजवारा उडतोय आणि 2 कोटीचं साधारणतः या रोडाचं इस्टिमेट आहे। 2 कोटीचं इस्टिमेट असलेला रोड त्या पद्धतीने याची गुणवत्ता या ठिकाणी दिसून येत नाहीये। तरी माझी आमदार साहेबांना सुद्धा विनंती आहे की आपण त्वरित संबंधित ठेकेदाराला योग्य ती कारवाई करून त्याला समज द्यावी, या कामाची चौकशी करावी। संबंधित ठेकेदाराचे अजूनपर्यंतचे बाकीचे जेवढे कामं आहेत अतिशय निकृष्ट दर्जाचे कामं आहेत। आमचं कुठल्याही ठेकेदाराशी कुठलंही भांडण नाही। याच ठेकेदारासाठी हा आग्रह का इतर ठेकेदार असताना देखील बाकीचे ठेकेदार खरंच चांगलं काम करतात, त्याच्याबद्दल फारशी ओरड काही कोणाची आजपर्यंत आलेली माझ्यापर्यंत तरी अजूनपर्यंत आली नाहीये। परंतु लोठार अंतोर्ली रस्ता सुद्धा याच ठेकेदाराने घेतलेला होता, तिथे सुद्धा याच प्रकारची निष्काळजीपणा आणि निकृष्ट दर्जाचं रोडाचं काम या ठिकाणी झालेलं आहे। पिंपळगाव गटात सुद्धा याच पद्धतीच्या तक्रारी त्यांच्या प्राप्त झालेल्या आहेत। बाजूचा कसगाव दिघी रोड जो आहे कसगाव वडगाव पर्यंत मला वाटतं तो आता मंजूर झालेला आहे, तर त्या रोडाचं काम सुद्धा निकृष्ट पद्धतीने झालेलं आहे। ते शीतल कन्स्ट्रक्शन ठेकेदारांनी त्या ठिकाणी काम करत आहेत। या दोन्ही ठेकेदारांना मी आमदारांना अशी विनंती करतो की आपण आपल्या पद्धतीने योग्य ती कारवाई करून योग्य ती समज देऊन याच्यात सुधारणा करावी, अन्यथा भारतीय जनता पार्टी पाचोरा तालुका या ठिकाणी प्रखर आंदोलन करून या गोष्टीला वाचा फोडल्याशिवाय राहणार नाही। आम्ही शेवटी आम्ही फक्त जनतेसाठी इथे आहोत। हा जनतेचा पैसा आहे, जनतेचा पैसा हा जनतेच्या कामासाठीच उपयोगात आला पाहिजे। ठेकेदारांनी काम केलेल्याची किंमत त्याला त्या ठिकाणी मिळत असेल तर त्याने तेवढ्यामध्ये खुश राहावं आणि त्याला जर परवडत नसेल तर त्याने ते काम घेऊ नये। दुसरे देखील चांगले ठेकेदार हे काम करण्यासाठी इच्छुक असतात, त्यांना ते तिथे त्या ठिकाणी काम करू द्यावं एवढीच रास्त अपेक्षा आम्ही या ठिकाणी आज व्यक्त करतो।